नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत क्रीम रोल. क्रीम रोल सुद्धा आपण बाजारात मिळतो तसा किंवा बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच क्रीम रोल घरच्या घरी आज तयार करणार आहोत. हा क्रीम रोल बनवण्यासाठी साहित्य सुद्धा खूप कमी लागते. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये हा क्रीम रोल तयार होतो. आज आपण बेकरी सारखा क्रीम रोल तर तयार करणार आहोत, पण त्या क्रीम रोलमध्ये जी क्रीम असते ती क्रीम सुद्धा आज आपण घरीच तयार करणार आहोत. बेकरीतून क्रीम रोल आणण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी असे क्रीम रोल तयार केले तर मुलं खूप आवडीने खातील. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अगदी बेकरी सारखा क्रीम रोल आणि त्यातील क्रीम कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. क्रीम रोलसाठी आपण पीठ मळून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये 1 चमचा मीठ घालूयात आणि 2 चमचे तेल घालूयात. तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरले तरी चालेल. मीठ आणि तेल छान असे पिठाला चोळून घेऊयात. हे सर्व एकजीव झाले पाहिजे. यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या, छान असे मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून घटसर मळून घ्यायचे. अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळत असताना एकदम असे पाणी घालायचे नाही, अगदी लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत. अगदी 1 वाटीभर पिठामध्ये आपले 15 ते 16 क्रीम रोल तयार होतात. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे, पण याला आपण 2 ते 3 मिनिटं मळणार आहोत. म्हणजे आणखी पीठ हे मऊ होईल. जेवढे पीठ तुम्ही छान मळाल किंवा जास्त वेळ मळाल तेवढे पीठ हे मऊ होते. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे. याला आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. आपले पीठ भिजेपर्यंत आपण क्रीम तयार करूयात. क्रीम तयार करण्यासाठी येथे मी बटरचा वापर करत आहे. पहा, येथे मी बटर घेतलेले आहे. हे मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले होते मऊ होण्यासाठी. पहा, हे बटर आपण छान असे फेटून घेऊयात, म्हणजे छान मॅश करून घ्यायचे. पहा, सर्व बटर हे मॅश करून घ्यायचे, एकदम फिरवून मॅश करून घ्यायचे. यातील सर्व गुठळ्या मोडल्या पाहिजे आणि क्रीम एकदम मऊसूत होण्यासाठी हे बटर आपण जवळजवळ 7 ते 10 मिनिटं मऊ होण्यासाठी गोल गोल आकारात ही फिरवून घेणार आहोत. पहा, हे बटर छान असे मऊ झालेले आहे. बटर मऊ झाले की यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालायची आणि पिठी साखर सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची. यामध्ये पिठी साखरच का वापरायची, तर पिठी साखर ही गोडीला थोडीशी कमी असते, त्यासाठी यामध्ये आपण पिठी साखरेचा वापर करणार आहोत. जर नेहमी आपण जी वापरतो ती साखर जर घातली तर ती थोडीशी जास्त गोड असते, क्रीम जास्त गोड होऊ शकते. त्यासाठी त्या साखरेचा मी इथे वापर केलेला नाही. हे सुद्धा छान असे गोल गोल आकारामध्ये छान फेटून घ्यायचे. किंवा तुमच्याकडे जर मशीन असेल तर त्या मशीनने सुद्धा ही क्रीम तुम्ही तयार करू शकता. साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान असे हे मिक्स करून घ्यावे लागते. जोपर्यंत हे मिश्रण आपल्या हाताला हलके जाणवत नाही तोपर्यंत हे सतत फेटत राहायचे. पहा, आपली क्रीम तयार झालेली आहे. ही क्रीम आता आपण एका कॅरीमध्ये भरून घेऊयात. पहा, मस्त आपली क्रीम तयार झालेली आहे. यामध्ये घालूयात. पहा, सर्व क्रीम या कॅरी बॅगमध्ये आपण भरून घेतलेली आहे. याला आता आपण वरून रबर लावून बंद करूयात. पहा, घरच्या घरी आपण क्रीम तयार केलेली आहे. अगदी 2 साहित्यामध्ये ही क्रीम तयार होते. फक्त मॅश करायला जरा जास्त वेळ लागतो. पहा, आपले पीठ भिजले का नाही ते पाहूयात. पहा, आपले पीठ छान असे भिजले गेलेले आहे. थोडेसे आपण मळून घेऊयात. अगदी 2 मिनिटे ही कणिक आपण पुन्हा एकदा मळून घेतोय, म्हणजे खूप अशी मऊ होते. याच्या आता आपण 2 भाग करून घेऊयात. समान असे 2 गोळे तयार करून घ्यायचे. पहा, सेम असे 2 समान गोळे तयार करून घेतलेले आहे. हे थोडेसे आपण लाटून घेऊयात. हे लाटत असताना तुम्ही मैदा लावून लाटले तरी चालेल, पण येथे माझे पीठ खूप मऊ झालेले आहे. येथे मला मैदा किंवा काही लावायची गरज नाही. थोडेसे लांबट आकारामध्ये लाटायचे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचे. पुन्हा एकदा आपण असेच लांबट आकारामध्ये थोडेसे लाटून घेणार आहोत आणि असेच लाटून घेतल्यावर पुन्हा एकदा आपण दोन्ही बाजूने दुमडून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचे. असे 2 ते 3 वेळा करायचे. असे केल्याने
रोलचे वरचे आवरण हे एकदम खुसखुशीत होते। पहा आपले 3 वेळा लाटून झालेले आहे। आता हे थोडेसे आपण लांबट आकारामध्ये लाटून घेतलेले आहेत। याला आता आपण 1-1 इंचामध्ये कट करून घेणार आहोत। अशा उभ्या पट्टीच्या आकारामध्ये कट करणार आहोत। एकसारख्या सर्व पट्ट्या कट करून घ्यायच्या। पहा आपले पट्टीच्या आकारामध्ये कट करून झालेले आहे। आता आपण साईडचे थोडेसे कट करून घेऊयात। पहा वरच्या साईडचे थोडेसे कट करून काढलेले आहे। आपण खालून सुद्धा असेच कट करून घेणार आहोत, म्हणजे सर्व पट्ट्या ह्या एकसारख्या होतील। रोल तयार करण्यासाठी येथे मी फॉइल पेपर घेतलेला आहे। हा आता डबल याची घडी करून घेऊयात। पहा हा पेपर मी 4 पदरी करून घेतलेला आहे, म्हणजे रोल हा थोडासा जाडसर होण्यासाठी मी हा पेपर 4 पदरी करून घेतलेला आहे। कुल्फीसाठी ज्या काड्या वापरल्या जातात त्या काड्यांचा मी येथे वापर करून घेणार आहे। या फॉइल पेपरमध्ये ही काडी ठेवायची आणि गोल आकारामध्ये याला गुंडाळून घ्यायची। पहा अशा पद्धतीने याला हे चिकटवून घ्यायचे आणि ज्या आपण पट्ट्या तयार केल्या होत्या ती पट्टी याला अशा पद्धतीने पकडायची आणि गोलाकार तिरकस अशी गुंडाळायची। पहा अशा पद्धतीने हे गुंडाळून घ्यायचे। ही पट्टी याला गुंडाळत असताना फिट्ट अशी गुंडाळून घ्यायची, जेणेकरून आपण हे रोल तेलामध्ये तळत असताना हे ओपन होऊ नये आणि शेवटी हे एकदम असे प्रेस करून चिकटवून घ्यायचे। ते व्यवस्थित चिकटण्यासाठी याला थोडेसे पाणी लावून बंद करून घ्यायचे, जेणेकरून आपण हे रोल तेलामध्ये तळत असताना हे रोल सुटू नये त्यासाठी पाणी लावून एकदम पॅक बंद करायचे। हा रोल तयार झाले की यातील काडी काढून बाजूला घ्यायची। पहा अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेतलेले आहेत। येथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते। तेल एकदम गरम करायचं नाही, कमी कडक असलेल्या तेलामध्येच आपण हे तळून घेणार आहोत। अगदी कडकडीत तेलामध्ये हे तळून घ्यायचे नाही। तेल एकदम नॉर्मल गरम झाले की यामध्ये क्रीम रोल सोडायचे आणि कमी गॅसवरतीच हे रोल तळून घ्यायचे। रोल तळत असताना सर्व बाजूने हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, म्हणजे एकसारखा रंग येतो। आपण कमी गॅसवर हे रोल तळून घेणार आहोत, त्यासाठी जरा जास्त वेळ लागतो। पहा गोल्डन रंग आला की हे रोल आपण काढून घेणार आहोत। पहा जवळजवळ मला 12 मिनिटे लागलेले आहे। एकदम कमी गॅसवरती हे रोल आपण तळून घेतलेले आहेत। आता आपण एक एक करून हे रोल सर्व काढून घेऊयात। पहा सर्व रोल आपले तेलातून काढून झालेले आहेत, तळून झालेले आहेत। हे रोल थंड झाले की यातील आपण हा फॉइल पेपर सुद्धा काढून घ्यायचा आहे। पहा रोल थंड झालेले आहेत, यातील आपण फॉइल पेपर बाजूला काढून घेऊयात। पहा कुरकुरीत असे आपले रोल तयार झालेले आहेत आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। एक रोल थंड होण्यासाठी आपण उभे करून ठेवले होते, म्हणजे जर फॉइल पेपर मध्ये जर तेल अडकलेलं असेल तर तेल हे बाजूला निघते, त्यासाठी हे उभे करून ठेवायचे। जो प्लास्टिक पेपर मध्ये जो क्रीमचा कोन तयार केला होता त्याचे सुरुवातीचे टोक थोडेसे कट करून घ्यायचे। आता या रोल मध्ये जे आपण तयार केलेली क्रीम होती ती यामध्ये भरून घेऊयात। रोलला दोन्ही बाजूनी पूर्ण अशी क्रीम भरून घ्यायची। पूर्ण असा क्रीमने हा रोल भरून घ्यायचा। पहा अशा पद्धतीने आपण सर्व कोन मध्ये ही क्रीम भरून घेणार आहोत। पहा आपले घरच्या घरी बेकरी सारखे खूप कमी साहित्यात हे क्रीम रोल तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या घरी सर्व लोकांना किंवा मुलांना नक्की आवडतील। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यात हे रोल तयार होतात। याला वरून थोडीशी सजावटीसाठी चेरी लावून घेऊयात। पहा किती मस्त रंग आलेला आहे। खूप सुरेख असे आपले सर्व क्रीम रोल तयार झालेले आहेत। क्रिस्पी असे आपले क्रीम रोल तयार झालेले आहेत। पहा येथे एक मी रोल तोडून दाखवते। पूर्ण रोल मध्ये क्रीम भरली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही हे रोल घरी तयार केलेत हे घरच्यांना ओळखायला सुद्धा येणार नाही, इतके छान हे रोल तयार होतात। अगदी बेकरी मध्ये असतात तसेच हे रोल आपण घरच्या घरी सहज तयार करू शकतो। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनल पाहत राहा। तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।